नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आज 27 मे जरी आपण सुट्टीवर असलो तरी आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरचे जे आपले राहिलेले असतात, जी माहिती आपली जे मॉड्यूलमध्ये राहिलेली आहे ती एकदा चेक करून घ्या आणि ती जर अपूर्ण असेल तर ते आपण घरी देखील भरू शकतो। अगदी कुठे असाल तर तिथे तुम्ही भरू शकता, कारण की ही माहिती आता अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये जर आपण भरली नाही तर आपला जो प्रोत्साहन भत्ता आहे दर महिन्याचा तो जातो। आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की प्रोत्साहन भत्ता तर गेल्या 2 महिन्यापासून येत नाही, पण आपल्याला ही पण माहिती की मागे प्रोत्साहन भत्ता जवळजवळ आपला 1 वर्ष होऊन गेलं तरी प्रोत्साहन भत्ता भेटत नव्हता, पण त्याच्यानंतर लागलीच 2 महिने 3 महिने लोक अशा पद्धतीने मिळत होता। त्याच पद्धतीने ताई हा देखील मिळणार आहे, 100% मिळणार म्हणजे मिळणारच। त्याच्यामुळे आपण आपलं काम पूर्ण कशा पद्धतीने करावं हेच मी तुम्हाला सांगते, कारण की आपल्या मानधनाच्या मानाने आपल्याला खूप कमी मानधन आहे। त्यात आपल्याला जर हे 2000 1000 जर मिळत असतील तर नक्कीच आपण ते आपले हक्काचे आहेत ते आपण सोडू नयेत। मग त्याच्यासाठी आपल्याला काही जे इंडिकेटर्स आहेत किंवा आपले जे काही मॉड्यूल आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत, आणि ते जर अपूर्ण असतील फक्त चेक करा, अपूर्ण असतील तर नक्कीच भरा। सगळ्यात पहिले आपल्याला डेली ट्रॅकर तर आपल्याला रोज भरायचं आहे, ते आत्ता चालू हे करून उपयोग नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगते। हे आपल्याला दररोज भरायचं आहे, हे आपल्याला दररोज भरायचं आहे, त्याच्यामुळे याचा प्रश्न नाही। तर हे खूप महत्त्वाचं आहे, हे दररोज तुम्ही भरताय की नाही हे तुम्ही चेक करा। त्याच्यानंतर आपल्याला गृहभेटी आहेत, पण आपण जर इकडे डॅशबोर्डला क्लिक केलं तर डॅशबोर्डवर आपल्याला दररोजचं आपल्याला हे पण दिसतं, त्याच्यानंतर गृहभेटी दिसतात, त्याच्यानंतर बालकांची वजनं दिसतात। वजनं तुमची बाकी आहेत का, इकडे आकडा शून्यच असेल तर खूप चांगलं, तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर त्याचं देखील लगेच वजन टाकून घ्या, तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला VHND CB आणि स्टॉक हे देखील तुम्ही भरलेला आहे का, कारण की VHND आपला नोंदवला गेलाच पाहिजे, जर गेला नसेल तर तुम्ही अजूनही तो भरू शकता। CB बाकी असेल तर तो CB देखील भरू शकता, आणि दोघंही CB कार्यक्रम आपल्याला नोंदवायचे आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ ना, एक नाही तर दोघंही CB नोंदवायचे, कारण की महिन्याला आपल्याला त्याचे वेगळे पैसे असतात आणि तेच आपल्याला प्रोत्साहन भत्तामध्ये देखील त्याचा एक निकष आहे, त्याच्यामुळे ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे। इथं जाऊन आपल्याला ते फक्त चेक करून घ्यायचं आहे की आपण भरलेलं आहे किंवा नाही, तर आता याच्यावर आपण क्लिक करणार तर आपल्याला इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, स्टॉक पण आपल्याला चेक करायचा आहे। तर कार्यक्रम आपण भरलेत का हे चेक करू, म्हणजे प्रत्येकाने ह्या पद्धतीने एक एक चेक करून घ्या। तर बघा तुमचा CBवर क्लिक करा, तुमचे CB दोघे नोंदवले आहेत का, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच VHND तुमची भरलेली आहे का, अशा पद्धतीने फक्त चेक करून घ्या। जर राहिलं असेल तर तुम्ही ते अजूनही भरू शकता, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। तुमचं FRS हे पूर्ण झालेलं आहे का, तर FRS देखील लोक म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत जरी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी काही हरकत नाही, कारण की ह्या महिन्यामध्ये खूप अशी अडचण येत आहे बऱ्याच जणांना की जे चेहरे आहेत ते जुळत नाही। तर बऱ्याच जणांचे 100% झालेत, बऱ्याच जणांचे 4-5 मुलं बाकी येतपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही ते मुलं कशा पद्धतीने होतील हा प्रयत्न करत चला। सकाळी आणि रात्री हे काम फास्ट होतं त्याच्यामुळे करा, आणि व्हिडिओवरनं आरामात होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट फेस टू फेस करायची देखील गरज नाही। तर हे पण आपल्याला चेक करायचं। त्याच्यानंतर आपण स्टॉक नोंदवला आहे का हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण की इथे आपल्याला आपले 2 मार्क आहेत, इथे एक आणि इथे एक, आणि त्याच्यानंतर स्टॉकला एक, असे 3 मार्क हे आपले हक्काचे आहेत, त्याच्यामुळे हे मार्क कोणीही सोडू नका। हे आजच चेक करून घ्या की आता याच्यानंतर आपल्याला स्टॉक बघायचा आहे। आता मी स्टॉक भरतानाच तुम्हाला दाखवते, माझा बाकी आहे भरायचा, व्हिडिओ करायचा तर म्हणून राहूच दिलेलं होतं, पण आता मी स्टॉक तुम्हाला स्टॉकच्या याच्यावर भरून दाखवते। तर बघा तुम्ही जर पाहिलं तर याचा अर्थ इथे भरलेलं नाही, बघा प्राप्त साठा याच्यामध्ये डॅश आहे म्हणजे भरलेलं नाही, तर म्हणजे ते आपल्याला आता भरून घ्यावं लागेल। प्लसवर आपल्याला क्लिक करायचं आहे, प्लसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे बॉक्स येतात। गरोदर माता माझ्याकडे एकच आहे, त्याच पद्धतीने आहे, त्याच्यामुळे 4 पाकिटं, एका लाभार्थ्याला 4 पाकिटं आहेत, स्तनदा माता माझ्याकडे 6 आहेत, त्याच्यामुळे त्यांची 24 पाकिटं, मुलं 24 आहेत तर त्यांची 96 पाकिटं अशा पद्धतीनं, आणि कमी वजनाच्या मुलांचं नाही त्याच्यामुळे। आणि त्याच्यानंतर मात्र इथं गर्दी करू नका, तुम्ही शेवटच्या तारखेला जरी भरलं तर तारीख चेंज करायला विसरू नका, तर ती तारीख आपली बदल केल्याशिवाय आपण ॲड स्टॉक करायचा नाही। आता मी इथं दिनांकावर क्लिक केलेला आहे, दिनांकावर क्लिक केल्यानंतर मी 1 नव्हे तर 2 तारीख टाकते। 2 मे आपल्याला 1 मेलाही शाळा होती, त्याच्यामुळे आपण एकही टाकलं तरी काही फरक पडत नाही, ते आपण भरू शकतो। 1 वर क्लिक केले त्याच्यानंतर ओके करेल म्हणजे 1/5/2024, कारण आपल्याला स्टॉक जो असतो तो सुरुवातीलाच हवा असतो, त्याच्यामुळे जरी तुम्ही नंतर भरत असाल तरी आपल्याला तो 1 तारीख टाकायची, कारण की आहार सगळ्यांकडे आलेला नसतो। त्याच्यामुळे बऱ्याचशा ताई म्हणतात की आहार आलेला आणि कसं भरायचं, तर सोपं गणित ताईंनो, जरी तुमच्याकडे आहार आलेला नसेल तर मग आपल्याला आपले जेवढे लाभार्थी आहेत
त्या लाभार्थ्यांच्या प्रमाणे पाकिट संख्या ही टाकून घ्यायची, पण स्टॉकचं रजिस्टर अपूर्ण ठेवू नका. स्टॉक उद्या नाही तर परवा हा येणारच आहे, स्टॉक हा येणारच, पण त्याच्यामुळे आपलं काम हे राहता कामा नये. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे स्टॉक आलेला नसेल 6 महिने तर 3चा, तर तुम्ही ह्या पद्धतीने लाभार्थ्यांच्यानुसार, आता मी तसंच भरलेलं आहे म्हणूनच माझं देखील बाकी होतं हे सांगायचं राहिलं. आमच्याकडे अजूनही 6 महिने तर 3 वर्षाचा आहार आलेला नाही, महिना संपण्यात आला, पण त्याच्यामुळे आपला स्टॉक राहायला नको. कारण की माझे जेवढे लाभार्थी आहेत, गरोदर जेवढे आहेत त्या पद्धतीने, स्तनदा त्या पद्धतीने मी हिशोब करून टाकून दिलं. माझ्याकडे 24 मुलं आहेत, 7 3ची त्या पद्धतीने 4 प्रमाणे 96 पाकिटं, स्तनदा माता 6 आहेत त्या पद्धतीने सांचक 24 आणि एक गरोदर माता आहे त्याच्या 4, अशा पद्धतीने करून खाली दिनांक टाकले. आता ॲड स्टॉकवर क्लिक करायचं आहे. दिनांक मात्र चुकूनही चुकीची टाकू नका, म्हणजे आताचे टाकू नका, म्हणजे तो स्टॉक शिल्लक राहील. त्याच्यामुळे आपल्याला 1 पासूनच टाकायचा आहे आणि ॲड स्टॉकवर क्लिक करायचं आहे. तर बघा ॲड स्टॉकवर क्लिक केलेला आहे आणि आपला स्टॉक जो आहे तो ॲडेड झालेला आहे. आणि आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला इथं प्राप्तमध्ये ते आकडे हे दिसतील अशा पद्धतीने. एकूण पाकिट संख्या इथं क्लिक केलं तर इथे देखील आपण या ॲरोला क्लिक केलं तर आपल्याला इथं देखील ते दिसणार आहे. बघा इथे क्लिक करायचं. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं एकूण स्टॉक हा तारखेनुसार इथं दिसून जातो. बघा अशा पद्धतीने बघायचं आहे. आणि जेव्हा 7 तारीख येते तर 7 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला तुम्ही जे मॉड्यूल आहेत ते सगळे जर तुम्ही डाउनलोड केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉकचं पण रजिस्टर दिसणार आहे. आणि तुम्ही जर स्टॉक टाकला असेल तर तो अशा पद्धतीने बरोबर तिथं दिसतो, मी ते देखील दाखवलेलं आहे. आता आपल्याला गरम ताजा जो आहार आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. गरम ताजा आहार जो आहे तो आमचा शिल्लक आहे, एकत्रच दोघं भरून म्हणून राहू दिलेलं होतं, परंतु 6 महिने तर 3चा आहार आला आणि त्याच्यामुळे हे पण राहून गेलं. पण आज मला असं वाटतं की ते आता 27 तारीख येऊन गेली आणि आता हे भरलं गेलंच पाहिजे. तर आपल्याला आता गरम ताजा आहार भरून घ्यायचा. बघा इथं देखील काहीच दिसत नाही, तर आपल्याला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. बचत गटाचा असेल तर तुम्हाला मी वारंवार सांगते की बचत गटाचं देखील तुम्ही 8 दिवसाची बेरीज करू शकता किंवा एकूण महिन्याची बेरीज करून कसं आपले लाभार्थी आहेत पठार त्या पद्धतीने करून देखील टाकू शकता. आता आमच्याकडे कच्चं धान्य येतं त्याच्यामुळे 2 महिन्याचं असतं, ते एप्रिल मेसाठी आलेलं होतं. त्याच्यामुळं एकूण जे धान्य होतं त्याचं निम्मी जे मागच्या महिन्याला टाकलं होतं 96,600 ग्रॅम, तर तेवढंच मी आता टाकणार कारण की त्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर इथं दिनांक बदल करणार, 1 तारीख टाकणार आणि ॲड स्टॉक करणार. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे 2 महिन्यासाठी आपल्याला जरी THR येत असेल तर 2 महिन्याचा आपल्याला अर्ध ह्या महिन्याला आणि अर्ध त्या महिन्याला. आता गरम ताजा आहार हा एप्रिल आणि मेसाठी आलेला होता, तर एप्रिलमध्ये अर्धा मी टाकलेला होता 96,600, एकूण 1,93,000 असं झालेलं होतं. त्याची निम्मी आता मागच्या महिन्याला टाकलेलं होतं आणि मागचं आता हे आता चालू एप्रिल मे महिन्यामध्ये मी ते टाकते आणि आता जून जुलैसाठी वेगळा स्टॉक येणार. तर त्याच्या अशा पद्धतीने गरम ताजा आहाराचं असतं, परंतु THRचं मात्र वेगळं गणित आहे. THR हा मार्च आणि एप्रिलचा आलेला होता आणि मे आणि जूनचा आता येणार. तर अशा पद्धतीने ते थोडं आपलं रिपोर्टिंगच्या हिशोबाने ताळमेळ बसत नाही, त्याच्यामुळे तो मागे पुढे होत आहे. तर पण आपण आपल्या लाभार्थीनुसार ते टाकून भरून द्यायचं. तर अशा पद्धतीने ॲड स्टॉक करायचा आणि ॲड स्टॉक केल्यानंतर अशा पद्धतीने आपला स्टॉक ॲड झालेला आहे. आणि आपण याच्यावर क्लिक करून इथे देखील या पद्धतीने पाहिलं तर आपल्याला इथे देखील तो दिनांकानुसार दिसणार आहे. मागच्या महिन्याला पण मी सांगितलं होतं. अशा पद्धतीने ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये स्टॉक रजिस्टर, CVचं, VHND हे जर तुमचं अजून अपूर्ण असेल तर तुम्ही भरू शकता. वजन बाकी असेल तर ते देखील टाकू शकता. FRS बाकी असेल तर ते देखील करू शकता. FRS हे लवकरात लवकर जर करून घेतलं तर नंतर आपल्याला त्रास होत नाही. सुरुवातीच्या 1 तर 5 तारखेदरम्यान 1 तर 3 तारखेदरम्यान जर FRS होतं असेल तर ते फटाफट होतं. त्याच्यानंतर थोडे प्रॉब्लेम येतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामुळे जर तुमचं अनावधानाने राहिलं असेल तर तुम्ही ते करून घ्या. ज्यांच्याकडे जास्त लाभार्थी तर त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे, त्यांच्याकडनं त्यांचे लाभार्थी होणं थोडं कठीणच आहे. तर ताईनो मी तर परत सांगेल तुम्हाला की आपलं केंद्राचं पण अर्ध मानधन एप्रिलचं बाकी आहे, मार्चचं आलं. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या अशा अडचणी आहेत, पण आता त्या अडचणी कशा सुटतील हे मी सांगू शकत नाही. तो प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करावा लागेल. पण जे आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात आहे की जे आपल्याला त्याच्यापासून अजून 1-2 पैसे तुम्हाला मिळणार आहे, तर त्या संदर्भातील मला जे सांगता येतं ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.